नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचं स्वागत करतोय आयत या नवीन सिरीजमध्ये. तर जॉमेट्रीचा दुसरा पार्ट आहे. या दुसऱ्या पार्टमध्ये आपण शिकतोय आयत. तर आयतचे बेसिक पासून एकदम बेसिक सुरुवात, बेसिक पासून एकदम बेसिक पासून बेसिक टू ॲडव्हान्स. ठीक आहे, हे पूर्ण क्वेश्चन आपण घेऊ बेटा. दुसरी गोष्ट, यात फॉर्म्युले नाही. फॉर्म्युला मी सांगणार नाही, मी फक्त तुम्हाला फॉर्म्युला लिहून देईन. फॉर्म्युलाचा यूज काय हे लिहून देईन, पण याचा वापर करायचा नाही का, कारण की हा खूप सोपं असतं. ठीक आहे, तर जास्त वेळ न करता समोर चाललो बेटा. काय असतं आयत, काय असते आयताचे गुणधर्म, काय त्याची वैशिष्ट्य काय, ते सगळं सांगतोय. ठीक आहे, हा असतो आयत बेटा. आयतामध्ये याला म्हणते लांबी, याला काय म्हणते लांबी, याला म्हणते रुंदी. ठीक आहे, आयत हा असतो बेटा आतमधला एरिया. हा आतमधला एरिया असतो, याला म्हणतात क्षेत्रफळ. काय, याला म्हणतात क्षेत्रफळ. काय म्हणतात, क्षेत्रफळ. ठीक आहे, हा जो बाहेरचा एरिया असतो, हा बाहेरचा, हा बाहेरचा, हा पूर्ण बाहेरचा. ठीक आहे, याला म्हणतात काय म्हणतात परिमिती. काय म्हणतात परिमिती. परिमिती म्हणजे कोणता एरिया, बाहेरचा एरिया. कोणता एरिया, बाहेरचा. ठीक आहे, इथं तुम्हाला डाऊट आहे नाही आहे, समोर चाललो. ह्या बेसिक गोष्टी आहे. ठीक आहे, आता हा जो असतो बेटा, हा एक असतो हा कर्ण राहतो. ठीक आहे, म्हणजे डायग्राम बरोबर नाही होऊन आली. ठीक आहे, पण हा काय असतो, कर्ण असतो. याला म्हणते कर्ण. हा जो कर्ण असतो, हा कर्ण असतो. ठीक आहे, याला काय म्हणतात बेटा, कर्ण म्हणतात. काय म्हणतात, कर्ण म्हणतात. ठीक आहे, तर याचे गुणधर्म काय, गुणधर्म काय, सगळ्यात पहिले आयताच्या आतील कोणांची बेरीज, आतील कोणांची बेरीज, बेरीज 360 डिग्री राहते. किती डिग्री राहते, 360. दुसरं, आयताचा प्रत्येक कोण 90 डिग्रीचा राहतो. किती डिग्रीचा राहतो, 90 डिग्रीचा. ठीक आहे, आता आयताचे सूत्र जे आहे, सूत्र बेटा, हे सूत्र, पहिलं सूत्र बेटा क्षेत्रफळाचं. आयताचं क्षेत्रफळ जर म्हटलं तर काय येणार आहे, लांबी गुणाकारात रुंदी, लांबी गुणाकारात रुंदी. ठीक आहे, दुसरं सूत्र आहे बेटा परिमिती तर काय, 2 गुणाकारात लांबी प्लस रुंदी. तिसरं सूत्र आहे बेटा कर्ण. कर्ण काय येणार बेटा, L² प्लस B². कळलं का, याला म्हणतात कर्ण. हा काय, हा कर्ण, हा कर्ण. क्लिअर आहे, डाऊट आहे याच्यामध्ये, डाऊट आहे. हे कामाचं आहे बेटा, हे कामाचं आहे. फक्त हे कामाचं कशासाठी, हे तुम्हाला माहिती पाहिजे, हे माहिती पाहिजे. हे काय पाहिजे, माहिती पाहिजे. याचा यूज आहे का, नाही, याचा यूज काहीच नाही, आपल्याला त्याचा काहीच यूज नाही आहे, हा नथिंग आहे. ठीक आहे, तर बेटा प्रश्नाच्याकडे डायरेक्ट आपण चाललो फटाफट. ठीक आहे, टेन्शन घेऊ नका, एकदम सोपा टॉपिक आहे, एकदम इझी आहे, सगळ्यात सोपा टॉपिक आहे. बघा बेटा, सूत्र वापरायची गरज नाही आहे. काय म्हणतो, एका आयताची लांबी सेंटीमीटर वर रुंदी 23 सेंटीमीटर. तर आयताचे क्षेत्रफळ किती, बघा बेटा, सोपा आहे. आयत आहे, हा आयत आहे, क्षेत्रफळ विचारलं, एकदम बेसिक क्वेश्चन आहे. 18 गुणाकार, हा आयताची लांबी किती आहे, 23 आहे. ठीक आहे, आणि रुंदी किती आहे, 18. तर याचं काय क्षेत्रफळ विचारलं, क्षेत्रफळ म्हणजे काय, गुणाकार. काय, गुणाकार म्हणजे 23 गुणाकारात 18. तेवीस गुणाकार किती म्हटलं मी तुम्हाला, 18 म्हटलं. हा 23 आला आणि हा किती आला, 18 आला. तर 18 तर किती होते, 54. 4 हातचे किती, 5. 18 दुने 36, 36 आणि 5 41. म्हणजे किती येणार आहे बेटा, 814 चौरस सेंटीमीटर. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची बेटा, इथे एक गोष्ट लक्षात ठेवा. इथे कोणती लक्षात ठेवायची, जर क्षेत्रफळ दिलं असेल, काय दिलं असेल, क्षेत्रफळ दिलं, विचारलं असेल, क्षेत्रफळ विचारलं असेल, तर त्याचं जे पण एकक राहील ते काय राहील, चौरस सेंटीमीटर किंवा चौरस मीटर. कळलं का, चौरस सेंटीमीटर किंवा काय, चौरस मीटर. हे लक्षात ठेवायचं. क्षेत्रफळ जर दिलं असेल तर चौरस सेंटीमीटर किंवा चौरस मीटर. जर तुम्हाला परिमिती विचारली, परिमिती
परिमिती विचारली तर परिमितीचं एकक काय राहील बेटा, सेंटीमीटर किंवा मीटर, हे लक्षात ठेवायचं. जर कर्ण विचारला असेल तर काय राहिले, सेंटीमीटर किंवा मीटर, हे लक्षात ठेवायचं बेटा. कारण की कन्फ्युजन खूप जास्त होते पेपरमध्ये. जेव्हा तुम्हाला 414 दोन ऑप्शन दिले आहे, एक ऑप्शन दिला 414 सेंटीमीटर चौरस सेंटीमीटर आणि एक दिला 414 चौरस सेंटीमीटर. ठीक आहे. जर तुम्ही या पहिल्या ऑप्शनला टिक करता ना, तुमचा आन्सर चूक मानला जाईल. का मानला जाईल, कारण की इथे काय विचारलं, क्षेत्रफळ विचारलं. काय विचारलंय, क्षेत्रफळ. कळलं. तर क्षेत्रफळ विचारलंय तर कधी पण लक्षात ठेवायचं, हे ऑप्शन आहे तुमचं कोणतं, चौरस सेंटीमीटर. जर एकक सेंटीमीटर मध्ये असेल तर चौरस सेंटीमीटर, जर एकक मीटर मध्ये असेल तर चौरस मीटर मध्ये. क्लिअर आहे, समजलं. समोर चाललाय दुसरा क्वेश्चन सेम. आता बघा बेटा, हा क्वेश्चन 2021 मध्ये विचारलेला आहे. ठीक आहे, हा क्वेश्चन 2021 मध्ये विचारला. काय म्हणतो, एक आयत आहे, एक आयत आहे. त्याची लांबी किती आहे, 0.5 किलोमीटर आहे. आणि बघा याची रुंदी किती आहे, 0.008 किलोमीटर. आणि विचारलं कशामध्ये, क्षेत्रफळ, जागेचे क्षेत्रफळ विचारलं. काय विचारलं, जागेचे क्षेत्रफळ. पण बघा बेटा, ऑप्शन कशामध्ये दिलाय, ऑप्शन कशामध्ये दिलाय, ऑप्शन दिलाय मीटरमध्ये. कशात दिलाय, मीटरमध्ये. हे सगळं कशात दिलंय, मीटरमध्ये. आणि जर मीटरमध्ये दिलंय आणि तुम्हाला हे लांबी किलोमीटरमध्ये दिलं, तर सगळ्यात पहिले तुम्हाला काय करावं लागेल, मीटरमध्ये करावं लागेल. बघा बेटा, 1 किलोमीटर म्हणजे किती होते, 1 किलोमीटर म्हणजे होते 1000 मीटर. 1000 मीटर किती मीटर होते, 1000 मीटर. क्लिअर आहे. आता 0.05, आता 0.05 0.05 म्हणजे किती होते, गुणाकार करून टाकू 1000 ने. किती येणार बेटा आहे, 5 गुणाकार म्हणजे किती, 1 2 3 4. किती घरा पहिले पॉईंट होते, 2 घरा पहिले पॉईंट. किती घरा पहिले, 2, म्हणजे किती आलं हे, 50. किती आलं हे, 50. क्लिअर आहे. म्हणजे याची ऍक्च्युअल लांबी किती आहे, 50 मीटर आली. किती मीटर आली, 50. हे सेम आहे, 0.0008 गुणाकार किती, 1000. हे किती येणार बेटा, 1 2 3, बरोबर आहे. किती घरा पहिले पॉईंट आहे, एका घरा पहिले पॉईंट आहे. तर मी किती काय दिलं, 8. म्हणजे याची लांबी किती आली, मीटरमध्ये 8 मीटर आली. किती मीटर आली, 8 मीटर. ठीक आहे. म्हणजे याची लांबी जी आहे, आता याची आयताची जी रुंदी आहे, जी रुंदी आहे, आयताची जी रुंदी आहे, आयताची रुंदी किती आली आता, 0.8. आणि लांबी किती आली, 50 मीटर. सॉरी, आयताची लांबी किती आली, 0.50 आणि रुंदी किती आली, 8 मीटर. ठीक आहे. हे 50 मीटर आहे आणि हे किती मीटर आहे, 8 मीटर. कळलं. आता काय करेल, क्षेत्रफळ विचारतं. काय, सरळ सरळ गुणाकार. काय गुणाकार, गुणाकार किती आहे, 8 पंचे 40, म्हणजे किती येणार आहे, 400 मीटर. किती मीटर येणार आहे, 400 मीटर. क्लिअर आहे. डाऊट आहे कोणाला याच्यामध्ये, 2021 चा क्वेश्चन आहे हा. ठीक आहे. आन्सर कोणता याच्यामध्ये, 400. डाऊट आहे याच्यामध्ये, पुन्हा रिपीट करत आहे. हे किती आहे, किलोमीटर होतं ते मीटरमध्ये कन्वर्ट केलं, किलोमीटर होतं मीटरमध्ये कन्वर्ट केलं, गुणाकार केलं, उत्तर काढलं. क्लिअर आहे. समोर चाललो, याच्या समोर. आता बघा बेटा, चेंज केला क्वेश्चन. आता काय दिलाय, क्षेत्रफळ दिला. एका आयताचे क्षेत्रफळ 255 चौरस सेंटीमीटर आहे. तर लांबी किती. हा आयत आहे, आयताचे काय दिलंय, क्षेत्रफळ किती दिले, 255. किती दिले, 255. ठीक आहे. याची लांबी, लांबी म्हणजे कोणती, ही वाली, ही लांबी. ही लांबी किती दिली आहे, 15 सेंटीमीटर. ठीक आहे. तर काय विचारली, रुंदी विचारली. काय विचारली, रुंदी. आता मला सांगा बेटा, याच्यात का फॉर्म्युलाचा यूज करू का, नाही. बघा बेटा, क्षेत्रफळ काय असते, लांबी गुणाकारात रुंदी. क्षेत्रफळ म्हणजे काय बेटा, लांबी गुणाकारात रुंदी. बरोबर आहे. जर तुम्हाला क्षेत्रफळ दिलंय की लांबी दिली आहे, तर मी काय करेल बेटा, याला सरळ सरळ भागून टाकेल. काय करेल, भागून टाकेल. ठीक आहे. भागीन तर काय येणार याचं, 225 भागीला किती, 15. 15 एक 15, उरले किती, 7. 15 5 75 है ना. ते 55 दिलं, सॉरी ते 55 दिलेलं आहे, 55 दिलंय. ठीक आहे. आपण चुकीचं घेतलंय, 255 होते इथे, 255 आणि हे किती, 15. तर 255 भागीला किती,
15. ठीक आहे. सेम काय करू बेटा, भागून टाकू. भागून टाकू म्हणजे काय निघून जाईल, तुमची लांबी निघून जाईल. तर 15 एक 15, हा 1, हा 0 आणि हा 15 7 5. म्हणजे याची रुंदी किती आली, 17 सेंटीमीटर. लक्षात ठेवायचं बेटा, कधी पण लांबी जी असते ना, ही कधी पण काय असते, मोठी असते. लांबी कधी पण काय असते, मोठी. आणि रुंदी कधी पण काय असते, लहान. ठीक आहे. प्रश्नात होऊ शकते, म्हणजे लक्षात ठेवायचं, लांबी कधी पण मोठी असते आणि रुंदी कधी पण काय असते, लहान असते. ठीक आहे. हे पेपरचीच क्वेश्चन आहे. समोर चाललोय बघा बेटा, सेम त्याच टाईपचा क्वेश्चन. एका आयताचे क्षेत्रफळ किती आहे, 1008 चौरस सेंटीमीटर व त्याची लांबी किती आहे, 36 आहे. ठीक आहे. हा काय आयत आहे, किती आहे, 1008. लांबी किती आहे, 36. लांबी किती आहे, 36 आहे. ठीक आहे. तर रुंदी किती, तर सेम करू. काय करू, 1008 भागीला 1008 भागीला किती, 36. 36 दुने 72. उरले की 10 2 गेले 8. हा किती, 1. म्हणजे 10 2 गेले किती, 10 8 गेले 2. आणि हा किती, 8. तर 36 गुणाकारात जर मी 8 करतो, 8 सकम 48, 8 हातचे किती, 4. 8 त्रिक 24, 24 आणि 4, 8 त्रिक 24 आणि 4 28. बरोबर आहे. तर किती, 8चा भाग चालला. तर याची रुंदी किती येणार बेटा, 28. किती येणार आहे, 28. म्हणजे उत्तर किती तुमचं, 28 सेंटीमीटर. 28 सेंटीमीटर. किती सेंटीमीटर, 28 सेंटीमीटर. डाऊट आहे याच्यामध्ये, डाऊट आहे याच्यामध्ये, फटाफट. एकदम इझी क्वेश्चन आहे. ठीक आहे. हे एकदम बेसिक क्वेश्चन आहे बेटा. आता बघा, परिमिती काय, परिमितीसाठी फॉर्म्युले लावते. फॉर्म्युले लावायची गरज नाही बेटा, मी रिपीट करते. परिमितीमध्ये तुम्हाला एकदम शॉर्टकट सांगतो. परिमिती म्हणजे काय होते, हा बाहेरचा सेक्शन. हा काय असते, बाहेरचा सेक्शन. परिमिती म्हणजे काय, बाहेरचा सेक्शन. ठीक आहे. परिमिती म्हणजे काय, बाहेरचे सेक्शन. तर करायचं काय याच्यामध्ये, करायचं काय, लांबी किती आहे, 24. रुंदी किती आहे, 18. जर ही 24 असेल बेटा, तर ही पण 24 राहणार आहे. ही 18 असेल तर ही पण 18 राहणार आहे. म्हणजे रुंदी रुंदी सारखी आणि 24 लांबी लांबी सारखी. म्हणजे ही 24 आणि ही 24. ही 18 तर ही 18. तर काय करू, याची या सगळ्यांची काय करू, बेरीज करू. काय करू, बेरीज. ठीक आहे. बेरीज केली तर तुमची परिमिती येऊन जाते. फॉर्म्युला लावायची गरज नाही. 24च्या डबल किती होते, 48. किती, 48. 18च्या डबल किती होते, 36. ठीक आहे. तर किती, 8 आणि 6 14. 4 आणि 7 आणि 8. म्हणजे आन्सर किती येणार बेटा, 84 सेंटीमीटर. किती सेंटीमीटर आहे, 84 सेंटीमीटर. क्लिअर आहे. आता हे झालं डायग्रॅमॅटिक. जर तोंडी उत्तर काढायचं, काय करायचं बघा, जी पण लांबी असेल त्याच्या किती डबल, 24च्या डबल 48. जी पण रुंदी असेल त्याच्या किती डबल, हे किती, 36. याची बेरीज करा बेटा, याची बेरीज करा, हे उत्तर काढा. कळलं, कळलं. डाऊट याच्यामध्ये नाही आहे. समोर चाललोय. त्याची लांबी ही किती आहे, 15. 15 दुने 30, 23 दुने 46. सेम. परिमिती विचारली आहे, डायग्राम काढायची गरज नाही. किती येणार आहे, 76. म्हणजे ऑप्शन नंबर कोणतं, पहिलं. ऑप्शन नंबर कोणतं, पहिलं. हे कसा, हे डायग्राम आहे, हे डायग्राम आहे. 15 हे 23 आहे आणि हे किती आहे, 15 आहे. मग हे पण 23 आणि हे पण 15. सर्वांची टोटल केली तर किती येणार आहे, 76. किती येणार आहे, 76. समोर जातोय. आता बघा बेटा, इथून चेंज आहे क्वेश्चन. हे क्वेश्चन चेंज आहे. ठीक आहे. हे क्वेश्चन खूप महत्वाचे आणि हे क्वेश्चन परीक्षेत भरपूर येते परिमितीसाठी. ठीक आहे. तर करायचं, मी तुम्हाला एकदम सोपं सांगत आहे. हा आयत आहे, हा आयत आहे. आता आयताची काय दिली आहे, परिमिती दिली आहे. काय दिली आहे, परिमिती. परिमिती किती दिली आहे, 140. आयताची परिमिती 140 सेंटीमीटर आहे. आयताची लांबी 41 असल्यास त्याची रुंदी किती. बघा बेटा, जर परिमिती हा शब्द आला, कोणता शब्द आला, परिमिती. कोणता शब्द आला, परिमिती. जर परिमिती हा शब्द आला, परिमिती शब्द आला, परिमिती शब्द आला, कोणत्या शब्दाला, परिमिती, तर त्याला दोन भागात डिवाइड व्हायचं. म्हणजे कसं, अर्ध अर्ध. तर हे किती होते बेटा, हे 70. हे किती आलं, 70. आणि हे किती आलं, 70. ठीक आहे. आता बघा बेटा, जर आयताची लांबी 41 सेंटीमीटर, किती मीटर आहे, 41. 41 म्हणजे कुठून, या पॉइंट पासून तर या पॉइंट पर्यंत, या पॉइंट पासून 41 पर्यंत.
ठीक आहे. तर या पॉईंट पासून एक्केचाळीस आहे, ठीक आहे. तर 41 शून्य मधून एकला उरले किती 9, ह्याचं किती 1, 7 मधून 5 ला उरले किती 2. तर याची लांबी किती होणार बेटा 29. ठीक आहे. या पॉईंट पासून या पॉईंट पर्यंतची बेरीज किती आहे 70. या पॉईंट पासून या पॉईंट पर्यंतची बेरीज किती आहे 70. तर या पॉईंट पासून या पॉईंट पर्यंत किती आहे ही 41 आहे. या पॉईंट पासून या पॉईंट पर्यंत किती येणार बेटा 70 मधून 41 गेले उरले किती 29. म्हणजे आपलं उत्तर किती सरळ सरळ 29 आहे. समजलं. आता तुम्हाला याच्यात काय काय विचारू शकते, याच्यात तुम्हाला काय विचारू शकते क्षेत्रफळ विचारू शकते. काय विचारू शकते क्षेत्रफळ. तर क्षेत्रफळ कसं निघणार आहे 41 गुणाकारात किती 29. बस हेच उत्तर आहे. डोकं लावायची गरज नाही आहे. डोकं लावायची गरज आहे का. बघा बेटा क्वेश्चन नंबर 9. आयताची परिमिती किती आहे. परिमिती किती आहे 120 आहे. किती आहे 120 आहे. त्याची लांबी किती आहे 34 आहे. जर परिमिती किती दिली असेल त्याची 120 म्हणजे अर्ध परिमिती किती येणार आहे. हे 60 आहे. हे पण किती येणार आहे 60. ठीक आहे. आता त्याची रुंद लांबी दिली किती दिली 34. मी पेन चेंज करतो. बघा बेटा ठीक आहे. या पॉईंट पासून या पॉईंट पर्यंत हे किती येणार आहे 60. म्हणजे अशी अशी किती आली 60 आली. अशी किती आली 60. ठीक आहे. ही 60 आली, ही 60 आली ना. ठीक आहे. शब्द कोणता आला परिमिती. परिमिती जेव्हा आपण येईल तर त्याचं काय करायचे अर्धे करायचे. कळलं. जर हे 60 आहे 34 मधून 60 मधून किती गेले 34. 10 मधून 4 गेले उरले किती 6. 10 मधून 4 गेले उरले किती 2. तो किती आली 26. हे किती आली 26. 26 सेंटीमीटर. किती सेंटीमीटर आहे 26 सेंटीमीटर. तर रुंदी किती येणार आहे बेटा 26 सेंटीमीटर. किती येणार आहे रुंदी. रुंदी किती येणार आहे 26 सेंटीमीटर. क्लिअर आहे. समोर जाऊ. समोर चाललोय. बघा बेटा सेम तिसरा क्वेश्चन. आता बघा बेटा इथून पुन्हा क्वेश्चन चेंज झाला. काय म्हणतो आयताची परिमिती. हा आयत आहे. आयत आहे. आयताची परिमिती किती आहे 78 आहे. किती आहे 78. ठीक आहे. ज्याची लांबी लांबी किती आहे आता 78 आहे. तर 78 चे अर्थ किती होते 39. किती 39. किती आहे हे 39 आणि हे पण 39. ठीक आहे. याचे अर्धे 39 आहे. तर त्याची आता 78 आहे. त्याची लांबी नाही पाहिजे तर रुंदी. रुंदी दिली आपल्याला. काय दिली ती ही रुंदी होती. हे किती रुंदी आहे. रुंदी 14 सेंटीमीटर आहे. ठीक आहे. तर क्षेत्रफळ किती बेटा जर रुंदी 14 सेंटीमीटर असेल तर लांबी कशी काढू आपण 39 मधून 14 मायनस करून टाकू. 39 मधून 14 मायनस केले हे 5 आणि हे किती 2. म्हणजे किती आली लांबी किती आली 25. किती आली 25. आता क्षेत्रफळ काढायचं. क्षेत्रफळ म्हणजे काय दोघांचा गुणाकार. तर 25 चौक 100. शून्य हातचे किती 10. क्षेत्रफळ म्हणजे काय लांबी गुणाकारात किती रुंदी. तर किती येणार आहे 25 चौक 100. शून्य हातचे किती 10. 25 एक 25. 25 आणि 10 35. म्हणजे उत्तर किती येणार बेटा 350 चौरस सेंटीमीटर. कोणतं हे वाला 350 चौरस सेंटीमीटर. क्लिअर आहे. सोपी क्वेश्चन आहे. फटाफट चाललोय समोर. आता बघा बेटा हे पण क्वेश्चन. या क्वेश्चन मध्ये बघा ट्विस्ट कशी होणार आहे. आता काय दिलं एका आयताची लांबी व रुंदीचे गुणोत्तर 2 असतील. लांबी व रुंदीचे गुणोत्तर किती आहे 2 असतील. म्हणजे लांबी जी आहे बेटा हा काय हा एक आयत आहे. हा एक काय आयत आहे. त्याची लांबीची गुणोत्तर किती आहे 3 आहे आणि रुंदीची गुणोत्तर किती आहे 2. ठीक आहे. तर याचा जो क्षेत्रफळ बेटा किती आहे
216 सेंटीमीटर. किती सेंटीमीटर आहे? 216 सेंटीमीटर. तर सेंटीमीटर पाणी पितो बेटा. ठीक आहे. जर लांबी 3 आहे आणि हे किती आहे? 2 आहे, तर क्षेत्रफळ किती म्हणते बघा बेटा. आता काय दिलंय? गुणोत्तर दिलंय. काय दिलंय? गुणोत्तर. ठीक आहे. 2 3. ठीक आहे. तो क्षेत्रफळ काढायचं आहे. तर हा काय गुणोत्तरामध्ये हा काय बनेल? x, आणि हा काय किती बनेल? x. आता जर क्षेत्रफळ दिलेलं आहे आणि याचं लांबी आणि रुंदीचं गुणोत्तर दिलं आहे, लांबी आणि रुंदी म्हणजे काय? ते क्षेत्रफळ. म्हणजे याचं काय होणार? गुणाकार. म्हणजे 3 दुने 6x². बरोबर किती? 216. तर x² = 216 भागिले किती? 6. म्हणजे किती? 6 18. उरले किती? 3. 6 6 36. म्हणजे x² ची व्हॅल्यू किती? 36. तर x ची व्हॅल्यू किती आली? 6. ठीक आहे. ठीक आहे. समजलं हे? आता जर x ची व्हॅल्यू 6 आहे, तर तुम्हाला काय काय विचारेल याच्यामध्ये? काय काय विचारेल? याच्यात विचारेल लांबी, मग रुंदी, आणि मग काय विचारेल? परिमिती. काय विचारेल? परिमिती. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले लांबी जर विचारली तर काय? 6 18 लांबी सांगू. रुंदी जर विचारली तर किती? 6 12 ही रुंदी सांगू. आणि जर परिमिती विचारली, काय विचारली? परिमिती. लांबी किती? 18, रुंदी किती? 12, आणि परिमिती किती? परिमिती विचारली. तर परिमिती म्हणजे काय? ही 18 तर ही पण 18, ही 12 तर ही पण 12. तर 18 18 36, आणि 12 12 24. तर काय येणार बेटा? 6 4 10, 3 2 5 1 6. क्लिअर आहे? हे काय येणार आहे? परिमिती. हे काय येणार आहे? परिमिती. म्हणजे 60 सेंटीमीटर काय येणार आहे? परिमिती. 12 सेंटीमीटर काय येणार आहे? रुंदी. आणि लांबी किती येणार आहे? 18 सेंटीमीटर. तुम्हाला काय विचारलं? लांबी विचारलं. काय विचारलं? लांबी. लांबी किती आली? 18 सेंटीमीटर. किती सेंटीमीटर आहे? 18 सेंटीमीटर. डाऊट आहे याच्यामध्ये? डाऊट आहे? समोर चालूया. सेम बघा बेटा, एक आयत आहे. आयताचे क्षेत्रफळ किती आहे? 960 सेंटीमीटर. 960 सेंटीमीटर. ठीक आहे. 960 सेंटीमीटर. त्याचे गुणोत्तर किती आहे बेटा? लांबी 3/5 असल्यास आयताची लांबी किती? तर सेम आहे. आता किती लांबी किती आहे? 5x आहे, आणि रुंदी किती आहे? 3x आहे. म्हणजे 5 अधिक 5 आणि 3 किती? 5. आता बघा बेटाचा गुणाकार नाही करू, याचं बेरीज नाही करू, गुणाकार करू. काय? कारण की क्षेत्रफळ दिलेलं आहे. तर 5 3 15x. 15x² = किती? 960. x² ची व्हॅल्यू किती येणार आहे बेटा? 960 भागिले किती? 15. 15 सख 90, आणि 15 चोक 60. 15 चोक 60. x = किती बेटा? मग हे किती येणार आहे? 8 येणार आहे. x² ची व्हॅल्यू किती? 64 आहे. तर x ची व्हॅल्यू किती? 8. म्हणजे 8 5 40, आणि 8 3 24. ठीक आहे. क्लिअर आहे? ठीक आहे. तर याची लांबी किती आहे? लांबी किती आहे? 24 सेंटीमीटर. किती सेंटीमीटर? 24 सेंटीमीटर. डाऊट आहे याच्यामध्ये? काय डाऊट आहे? नाही आहे. सर समोर जातो. समोर जाऊ मग? ठीक आहे, समोर जाऊ. सेम. आता बेटा इथून क्वेश्चनची लँग्वेज चेंज होते बघा. या क्वेश्चनमध्ये काय दिलं? गुणोत्तर 3/5 दिला. या क्वेश्चनमध्ये लँग्वेज काय आली? 3/5 दिलेली आहे. ठीक आहे. पण सेम याच क्वेश्चनमध्ये बघा बेटा, आयताची लांबी रुंदीचे 4 पट आहे. आयताचे क्षेत्रफळ 7/4 आहे. किती पट आहे? 4 पट आहे. किती पट आहे? 4 पट आहे. 4 पट म्हणजे काय? 4 पट म्हणजे 4 आणि किती? 1. आता याच्यात आणि याच्यात काही फरक होतो का? काहीच नाही. फक्त काय? इथे पटीत दिलेली आहे. इथे कशात दिली आहे? पटीत दिली आहे. आणि याच्यात दिलेली आहे का? नाही दिलेली आहे. क्लिअर आहे? तर फक्त हाच फरक आहे. मग काही फरक नाही. ॲज इट इज आहे. मग सगळं ॲज इट इज आहे. सेम तोच क्वेश्चन.
आयताचे क्षेत्रफळ किती 784. ठीक आहे. आयताची लांबी रुंदीच्या 4 पट आहे म्हणजे किती, हे 4 आहे आणि हा किती आहे 1 आहे. ठीक आहे, कळलं. तर मग काय करू, याचा गुणाकार 4 1 4, 4x चा स्क्वेअर इज इक्वल टू किती 784. तर x स्क्वेअर इज इक्वल टू 784 डिवाइड बाय किती 4. काय येणार आहे बेटा, 4 1 4, उरले किती 3, 4 784 जर करतो म्हटलं 4 1 4, उरले किती 3, 4 8 32, 4 9 36, उरले किती, हे किती उरले 2, 4 6 24 म्हणजे 19 किती आलं, हे 6 आलं. हे किती आलं 196. तर x स्क्वेअर इज इक्वल टू 196 आहे. तर x ची व्हॅल्यू किती येणार आहे 14. काय येणार आहे 14. तर तुम्हाला काय विचारेल, रुंदी, रुंदी म्हणजे कोणती, ही वाली 14 1 14 आणि 14 लांबी विचारलं किती सांगेल 14 चोक 56. ठीक आहे, 14 चोक 56. याच्यात रुंदीचं ऑप्शन नाही दिलेलं आहे, लांबीचं दिलेलं आहे. ठीक आहे, तर बेटा एक काम करून घेऊ आपण, याच्यात लांबीच्या रुंदीच्या ठिकाणी लांबी लिहून घेऊ. म्हणजे लांबी किती आली आपली इथे, लांबी किती आली 56 सेंटीमीटर. किती सेंटीमीटर आहे, ऑप्शन नंबर सी 56 सेंटीमीटर. डाऊट आहे याच्यामध्ये, डाऊट आहे का, समोर जाऊ. ठीक आहे, समोर चालू. बघा बेटा लास्ट क्वेश्चन आहे या. ठीक आहे, एका आयताची लांबी रुंदीच्या 3.5 पट आहे व आयताचे क्षेत्रफळ 224 सेंटीमीटरच्या रुंदी किती. 3.5 पट म्हणजे नेमकं काय. आता तुम्ही 3.5 म्हणजे बेटा आपण असं लिहू शकतो, असं लिहितो. 0.5 म्हणजे काय होते, अर्धा होतो ना. 0.5 म्हणजे काय होते, अर्धा होतो. आपण काय करू, अर्धा म्हणजे असं लिहू. ठीक आहे, ठीक आहे. तर 3 दुने 6, 6 1 7 म्हणजे किती आली 7, 7/2. आता याच्यातले आयताची लांबी किती आहे, लांबी कोणती होणार आहे 7x होईल आणि ही रुंदी किती होणार आहे 2x होईल. ठीक आहे, क्षेत्रफळ किती आहे 224. किती आहे 224. तर रुंदी किती म्हणतो, रुंदी बघा बेटा सेम काय करू, गुणाकार 7 2 14x स्क्वेअर, किती स्क्वेअर 14x स्क्वेअर इज इक्वल टू 224. x स्क्वेअर इज इक्वल टू 224 भागीला किती 14, 14 1 सेम बघून घ्या इथे कसं करतो मी. 14 1 14, उरले किती 14 आणि 6 20, 20 आणि 4, 14 सख 84 म्हणजे किती आले 16. तर x स्क्वेअरची व्हॅल्यू 16, तर x ची व्हॅल्यू किती आली 4, बरोबर आहे. मग 4 7 28, हे काय येणार आहे लांबी. 4 2 8, हे काय येणार रुंदी. कळलं. जर परिमिती विचारली असती तर परिमिती ही 28, तर ही पण 28, ही 8, तर ही पण 8 म्हणजे किती 28 डबल 56 आणि 8 डबल 16, तर किती आली असती 6 6 12 2, 5 आणि 6 1 7 म्हणजे परिमिती किती आली असती बेटा, ही परिमिती आली असती काय आली असती 72. किती आली असती 72. काय डाऊट आहे का याच्यामध्ये, डाऊट आहे का याच्यामध्ये काही, पक्का समोर जाऊ.